नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची कादंबरी यासी कैसा नारायण आणि आज भाग 12वा. दुपारचे 3 वाजून गेले होते. पावसाचा अधूनमधून लपंडाव चालू होता. मी अभ्यासात मग्न होतो. तेवढ्यात बाहेर जाण्याच्या तयारीनं राणी आतनं आली. मी तिला आश्चर्यानं विचारलं, अगं कुठं निघाली आहेस? बाजारपेठेत जायचं आहे आपल्याला. आपल्याला? गाड्याबरोबर नळ्याची यात्रा कशाला? उद्या राखी पौर्णिमा आहे महाराज. राख्या आणायला जायचं आहे. अगं राख्यांसाठी बाजारपेठेत जायची गरज नाही आहे राणी. हुतात्मा चौकात हव्यात अशा राख्या मिळतात. अरे मला जरा आतले कपडे पण घ्यायचे आहेत. मला काय कळतं आहे त्यातलं? पाऊस सारखे हजेरी लावतोय, माझा अभ्यास सुरू आहे. मी लोणी घेऊन येऊ का आत ना? तुझा अभ्यास कुठे पळून चाललेला नाही आहे. छत्री घेऊन जाऊ. तुझ्या पसंतीनं घ्यायचे आहेत मला आतले कपडे. एकटी जाऊ नकोस अशी माईची ऑर्डर आहे. उठ रे, किती आडेवेडे घेतोयस? पुस्तक मिटून उठावंच लागलं. अंगात शर्ट घातला. खुंटीला अडकवलेली छत्री घेऊन राणीच्या मागोमाग घराबाहेर पडलो. पावसाची रिमझिम थांबली होती. आकाश निवाळल्यासारखं झालं होतं. हुतात्मा चौक ओलांडल्यावर मी राणीला विचारलं, अभ्यासातली प्रगती काय म्हणते तुझी? गणितांचा सराव चालू केला आहे. बेरीज वजाबाकीचा प्रश्न अवघड नव्हता. गुणाकार भागाकारात म्हणावी तेवढी प्रगती नाही आहे. श्यामकडून रीत 2-3 वेळा समजून घेतली आहे, पण तेवढ्यात पावसाची चळक आली. छत्री उघडावी लागली. साडीच्या निऱ्यांचा ओचा कमरेला खोचून राणी छत्रीत शिरली. खांद्याला खांदा भिडवून चालायला लागली. अंग चोरून चालण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. तिच्या अंगाला माझ्या कोपराचा स्पर्श व्हायला लागला. राणी, तू एकटीने यायला पाहिजे होतंस. अशी अवघड कसरत करावी लागली नसती. हे बघ, माझ्या स्पर्शानं तुझं शरीर विटाळलं असेल ना तर घरी गेल्यावर उठणं लावून आंघोळ कर. आता काय तुझ्या गळ्यात हात गुंफून चालायला पाहिजे का? हो, हनुमान भक्तच ना तू? राणी गालात हसत म्हणाली. हे बघ राणी, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची वाट मला माहिती नाही आहे असं समजू नकोस. पाऊस थांबलाय, छत्री बंद कर. पावसाचे आभार मानायला पाहिजेत, खरं ना? खरं खोटं देव जाणे. राणी पुन्हा गालात हसली. राख्या खरेदी करून आम्ही गारमेंटमध्ये गेलो. दुकानात गर्दी होती. काउंटरकडे जाताना राणीचा हात कधी हातात आला कळलं नाही. माझा हात दाबून ती कानात कुजबुजली. बाईच्या हातासारखा तुझा हात मऊ आहे. राणी, दुकानात होता पण. सेल्समननं विचारताच राणी म्हणाली, माझ्या मापाची अंतर्वस्त्र दाखवा, हलकी नका दाखवू. खरेदी आटपून घराकडे जाताना पावसाची पुन्हा हलकीशी चळक आली. मी मिश्किलपणे हसत राणीला म्हणालो, डोळे झाकून चालू नकोस राणी. पावलं जपून टाक. रस्ता खड्ड्याचा आहे, वाट निसरडी आहे. माहिती आहे मला. मला माईबापूंचं छत्र लाभलं आहे. फारशी चिंता वाटत नाही मला. छत्री उघड. हे बघ, भविष्यात काहीही घडू शकतं राणी. संजय महाराज, मी कधीच फार मोठी स्वप्न पाहिली नाहीत. जी पाहतीये ती भंगली तर फारसं वाईट वाटून घेणार नाही मी. राणी छत्रीत शिरून माझ्या खांद्यावर हात ठेवून कातर स्वरात म्हणाली. तिचं बोलणं माझ्या काळजाला भिडलं. तिचा हात हातात घेऊन म्हणालो, जयाचे अंतरी भवाचा सुकाळ, तया नारायण उभा सर्व काळ. देव दयाळू आहे राणी. त्याच्यावर सगळा भार सोपव. त्याच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नको. दुसऱ्या दिवशी नाश्त्यापूर्वी राणी सुवर्णानं प्रथम श्याम पंकजला औक्षण केलं. राख्या बांधल्या. आमचा नाश्ता चालू असताना अक्काचा फोन आला. मला बाहेर जायला लागलं. रिसिव्हर कानाला लावून विचारलं, कोण बोलतंय? अरे मी अक्का बोलती भावड्या. राखी बांधायला इकडे येणार आहेस का मी तुझ्याकडे येऊ? तुझ्या दाजींना राखी बांधायला राणी इकडे येणार आहे. तिच्याबरोबर आलं तर माझं हेलपाटा वाचल. थालीपीठाचा बेत आयोजित केला आहे. नाश्ता न करता या. अक्का, नाश्ता चालू आहे आमचा. होय, काय मेनू आहे? इडली सांबार आहे. येतेस? नको रे बाबा, स्वयंपाक दोन्ही पाणी करून भावडीला जायचे. आत गेल्यावर बापूने विचारलं, फोन कोणाचा होता रे? अक्काचा. राखी बांधायला बोलवलं आहे तिनं. राणीसुद्धा प्रताप शेठना राखी बांधायला येणार आहे असं म्हणाली. या, जाऊन या.
रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या नात्यात आत्मीयतेचा ओलावा जास्त असतो. तासाभरात याल ना रे परत? माईंनी विचारलं. अक्काकडे आम्ही फक्त 15-20 मिनटं थांबू, काम आहे. हो, येताना अर्धा किलो श्रीखंड आणि एक कोथिंबिरीची गड्डी घेऊन या. केसर मिळाला तर आणा तोळाभर. मला धर्मादादाला राखी बांधायला आणि आजीला भेटायला जायचं आहे बापू. 4-5 वाजता जाऊ आपण. 8-15 दिवस पाणी बदलायला आईला आणायचे मला इकडे. राखी बांधण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा राणीला छेडलं. हवेत तरंगत असल्यासारखी वाटतेयस. ताकाला निघालाय ना संजय महाराज? हातात गाडगं दिसत नाही, आश्चर्य वाटतंय. माझं गाडगं दह्या दुधानं भरलंय राणी. तुझ्याविषयी विचारतोय मी. खरं सांगितलं तर पटणार नाही तुला. मग खोटं सांग. रात्री स्वप्नात आला होतास. फार थापा मारायला लागली तू. तूच म्हणालास ना खोटं सांग. जाता येता छान करमणूक झाली. राणीच्या फिरक्या घेताना, तिच्या मुखावरचा मिश्किलपणा बघताना मजा फार वाटते. आम्ही राख्या बांधून घरी पोहोचल्यानंतर तासाभरानं जीजी आली. त्यावेळी मी माई बापूंसह ओसरीत बसलो होतो. बापू कोणाशी तरी फोनवर बोलत होते. माई वर्तमानपत्र चाळत होत्या आणि मी महाभारतातलं भीष्म पर्व वाचत होतो. नणंदेला बघताच हातातलं वर्तमानपत्र ठेवून माईंनी उठत आत आवाज दिला. ताई, पाणी आण, वंस आलेत. जीजी माईंजवळ येऊन बसली. राणी थोड्या वेळानं फुलपात्रासह पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. तिला बघताच कपाळावर आठ्या पाडून जीजी लगेच फणकारली. माझ्याकडे दोघांच्या तक्रारी आल्या आता माणिक. आधी पाणी पिऊन घे, मग शांतपणे सांग तुझ्या तक्रारी. बापू हातातल्या फोनचा रिसिव्हर क्रेडलवर ठेवून म्हणाले. पाण्याचे 2 घोट घेतल्यावर जीजीनी बापूंना विचारलं. रस्त्यात टाकून दिलेली यावर्षी पोर दत्तक घ्यायला तू वांझोट आहे का रे माणिक? हा प्रश्न तुम्हाला श्यामला दत्तक घेतलं ना तेव्हा विचारायला पाहिजे होता. पण नाही विचारला तवा, आता विचारते. राणी काय लहान नाही, हाती धुतीये. जळतानी खरा कशाला पात्रात बांधून घेतला? वाम मार्गाला लागायची तिच्यावर पाणी येऊ नये म्हणून आम्ही ओट्यात घेतलंय तिला. अरे पण ती कोण, कुठली, कोणच्या जातीची, कोणच्या धर्माची? माणसाचं महत्त्वण त्याच्या जाती धर्मावर नसतं हो वंश. ते असतं त्याच्या आचार विचारावर. अगं पण सुरी सोन्याची झाली म्हणून कोणी पोटात नाही ना खुपसून घेत. कोणाचा आळा नसलेल्या 4 गावचं पाणी पिलेल्या तरण्या पोरी चांगल्या चालीच्या नसतात, हे समजायला पाहिजे का तुम्हाला? बापू रागाला आवर घालून शांतता ढळू न देता म्हणाले. कस्तुरीचे रूप अति हीनवर, माझी असे सारे मूलतया. नाही समजायचं तुला. तन मन निर्मळ नसणाऱ्यांना सुगंधाचं वाकडं असतं. दया माया माहीत नसते त्यांना. ताई, तू आज जा. तुझा धर्माचा बाप बहिणीच्या सांगण्यावरनं तुला वाऱ्यावर सोडणार नाही. राणी आत गेल्यावर बापूंनी जीजीला विचारलं. कमळाबाई, गैरसमज करून घेऊ नकोस. कुणी केल्या तुझ्याकडे तक्रारी स्पष्टपणे सांग. ज्यांनी राणीला 3-4 वर्ष पोटच्या पोरीसारखं सांभाळलं त्या धाकडीच्या धोंडीबाबा नावाच्या भक्तानं. मध्यरात्री पोटच्या मुलीजवळ झोपायला आत्तापर्यंत कुठला बाप गेलाय याचं एखादं उदाहरण देशील? जीजी निरुत्तर झाली. ती बोले ना म्हणून बापूंनीच विचारलं. नाही सांगू शकणार तू. मग आता तुझ्याकडे दुसरी तक्रार कोणी केली ते सांग. कुठलाही आडपडदा ठेवू नको. माझ्याकडे दुसरी तक्रार खराडीच्या मनुबाईने केली. 4 गावचं पाणी पिलेल्या तरण्या पोरी चांगल्या चालीच्या नसतात असं मगाशी तूच म्हणालीस. मग मनुबाई कुठल्या चालीची बाई आहे हे तुला माहीत नाही? तिच्या चालीशी माझा काय संबंध? बरताई, मनुबाईला सोडून आमच्या आश्रयाला का आली हे तरी माहिती आहे तुला? माझ्या दिवट्याने तिला फूस लावून आणलं इथं. तुला सत्य माहीत नाही कमळाबाई. धोंडीबाबाची नियत फिरली म्हणून ताई धावडी सोडून मनुबाईच्या आश्रयाला खराडीला गेले. मनुबाईनं ठेवलेला गणप्या माहिती असेल तुला. त्याची ताईवर वासना गेली. तुझ्या संजूवरच्या विश्वासामुळे शील अबाधित राखण्यासाठी मग ताई आमच्या आश्रयाला आली. ताई गुणी मुलगी आहे. 10 गावात शोधून सापडणार नाही अशी निर्मळ, पवित्र, शालीन, कष्टाळू. तिचं कौतुक ऐकायला नाही आले मी इथं. नको ना ऐकू. मला माहितीच होतं ते. ताईला आळा नव्हता कोणाचा, तुला तरी होता का कोणाचा? आजही तुला कोणाचा आळा नाही हे सगळ्या भावडीला माहीत असताना तू ताईवर अकारण चिखलफेक करतेयस. जे खरं आहे ते बोलले मी. हो,
मग मी तुला तुझ्या भगत बांधवांचं कौतुक सांगतो, चालेल? बंधू भगतांचा तुमचा संप्रदाय सगळे साले एक जात व्यभिचारी, दुराचारी आणि त्या पापांच्या संगतीनं तू वेडी झाली आहेस. आधी आळा नसलेली हेकट होतीस, आता अविचारी झाली आहेस, अविचारी. पापाचा पैसा माणसाला अधिकाधिक पाप करायला लावतो. कमळाबाई, तुला आम्हाला कोणाला जुमानायचं नसलं तर तू जुमानू नकोस. तुला त्यांच्या मार्गानं जायचं असेल तर तू खुशाल त्यांच्या मार्गानं जा, त्याला आमची ना नाही. फक्त दाजींची एक अट आहे, भावडी पांढरी कारगाव सोडून तू कुठेही जाऊन देव्हारा मांडून बसू शकतेस आणि आम्हा कोणालाही मरेपर्यंत तू तोंड दाखवायचं नाहीस. तुमच्या संप्रदायात दयाधर्माला स्थान नाही, फक्त स्वार्थ आहे तिथे. भक्ती प्रेम नाही, भेदाभेद आणि जातीपाती आहेत. असत्य, फसवणूक, लुटालूट आहे. शेवटी एक निर्वाणीचं पुन्हा सांगतो, तू कितीही आकांडतांडव केलंस तरी ताई आमचं घर सोडून कुठेही जाणार नाही. पाठचा भाऊ या नात्यानं सत्य सांगितलं, तुला पटलं तर घे, नाही तर सोडून दे, माझा आग्रह नाही. पण मला तोंड दाखवायला पुन्हा इथे येऊ नकोस. एवढं बोलून बापू उठून बाहेरच निघून गेले. मे महिन्यातली 3 तारीख होती. दिवाळीनंतर नानींना भेटून आल्यावर मी एकदाही भावडीचं तोंड बघितलेलं नव्हतं. सकाळचे 11 वाजायला आले होते. श्याम पेरूच्या झाडाला झोका बांधून पंकजबरोबर खेळत होता. मी अंगणापुढे लावलेल्या फुलझाडांना पाणी घालण्यासाठी टाकीच्या नळाला पाईप जोडत होतो. बापू शिक्रापूरला निघाले होते. तेवढ्यात सागरदादाबरोबर भावडीच्या सरपंचांचे मधले भाऊ महादेव काका आले. त्यांना बघताच हातातलं काम सोडून मला घरात माईंना वर्दी द्यायला जावं लागलं. कॉफी पान झाल्यावर बापूंनी सागरदादाला विचारलं, बोला भाऊसाहेब, तुम्ही काय बाहेरगावी निघाला का मामा? हो, कीर्तन सप्ताहासाठी शिक्रापूरला निघालो आहे. मग येणार कधी परत? 9 तारखेला. का काही काम आहे? नाही, 7 तारखेला आमच्या सरपंचांच्या आईचा दशक्रिया विधी आहे. तुमचं प्रवचन ठेवावं असं सरपंच म्हणाले म्हणून आम्ही आलो. नाही, मला तर शक्य नाही आहे ते. मग तुमच्या माहितीतले एखादे प्रवचनकार शोधण्याची गरज नाही आहे सागर. सरपंचांच्या मातोश्रींच्या दशक्रिया विधीनिमित्त तुमचे संजय महाराज प्रवचन करतील. संजू, तो कधीपासून प्रवचन करायला लागला? तुमच्या गावापासून श्री गणेशा करूया. जमेल ना रे संजू? नाही, माझी तयारी, असा योग पुन्हा येणार नाही दादा. मग कधी येशील भावडीला? मी 7 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत. आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत आला असतास तर? नाही दादा, आदल्या दिवशी यायचा आग्रह करू नकोस. जीजीनी माझं नाव घेणं वर्ज्य केलं आहे. प्रवचनानंतर नाना नानी सुगंधाला भेटून कारगावला परतणार. तुला न्यायला यायला पाहिजे का? अरे, मी कोणी VIP नाही आहे दादा. भावडी माझी जन्मभूमी आहे. दादा, स्वयंपाक तयार झाला आहे, ताटं करू? राणीनं बाहेर येऊन विचारलं. जेवायचा आग्रह करू नको राणूबाई, फ्लेक्स छापायला टाकून आम्हाला धावडीला निघायचं आहे. 15-20 मिनिटांनी फारसा फरक पडणार नाही सागर. तुम्ही न जेवता गेला तर ताईला फार वाईट वाटेल. तिच्या समाधानासाठी तुम्हाला जेवायला लागणार आहे. बापू उठून निर्णायक सुरात म्हणाले, तुम्ही जेवायला थांबणार नाही का? अरे, माझं झालंय जेवण. उठ काका, झटपट ताटं कर. मला 7 तारखेला नव्या जीवनाला प्रारंभ करायचा होता. माझ्या जीवनातला तो दिवस सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा होता. मी जी ध्येय निश्चिती केली होती तिची सुरुवात 7 तारखेपासून सुरू होणार होती. मी नंतरचे 3 दिवस जणू हवेतच तरंगत होतो. प्रवचनाची तयारी करायचा फारसा प्रश्न नव्हता. गेली 5 वर्ष मी त्या दृष्टीनं फार मेहनत घेतली होती. माझा आत्मविश्वास त्यामुळे वाढलेला होता. 7 तारखेला सकाळी 6 वाजता आंघोळ केली. पहिल्यांदा कृष्णदर्शनासाठी देवघरात गेलो. नंतर माईंचं दर्शन घेतलं. त्यांचे हात पाठीवरून फिरल्यावर नाश्त्यासाठी पाटावर बसलो. राणीनं बदामाचा शिरा बनवला होता, मुगाचे वडे तळले होते. नाश्ता करून झाल्यावर कब्बर दूध घेतलं. पाटावरून उठल्यावर त्यांनी माझ्या हातावर चमचाभर साखर ठेवली. साखर तोंडात टाकताच माई म्हणाल्या, आज तुझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे संजू. वारकरी संप्रदायात स्वार्थाचा विचार करायचा नसतो. भगवान परमात्मा विवंचना जाणू देणार नाही. हात जोडून माईंचा निरोप घेतला. राणी सवयीप्रमाणे मला निरोप द्यायला बाहेर आलीच होती. तिने आधीच माझ्या सायकलच्या हँडलला उपरण्यासह तुकाराम गाथीची पिशवी अडकवून ठेवली होती. सायकल हातात घेतल्यावर ती म्हणाली, घरी गेलास तरी जीजीबरोबर वाद घालू नको हां. मानेनं होकार दिला. सायकलला टांग मारली.
भावडीला जाणारी गाडी वाट अवघी 10-11 किलोमीटरची, प्रवास जास्तीत जास्त तासाभराचा. रामप्रहाराच्या शीतल हवेत भविष्यातली विहंगम स्वप्न बघत अत्यानंदानं 8 वाजायला 10 मिनिटांचा अवधी असताना भावडी स्टँडजवळ जाऊन पोचलो. स्टँडवर भला मोठा फ्लेक्स लावलेला दिसला. प्रवचनकार म्हणून त्यावर अर्थात माझं नाव होतं. मनात म्हणालो, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. दशक्रिया विधीसाठी पंचक्रोशीतल्या 4-5 हजार स्त्री पुरुषांचा भला मोठा जनसमुदाय जमला होता. त्यांच्यासमोर प्रवचनकारासाठी 2-2.5 फूट उंचीच्या चबुतऱ्याकडे जाताना जीवनाचं सार्थकच झाल्यासारखं वाटलं. फार पाल्हाळ लावणार नाही, पण थोडक्यात वृत्तांत सांगतो. मी चबुतऱ्यावर जाऊन बसल्यावर माझ्या बालपणीचा मित्र नंदू हातात माईक घेऊन कौतुकानं म्हणाला, भावडी गावचे आदर्श पोलीस पाटील उमाजी जाधव, ज्यांना आम्ही आदरानं नाना म्हणतो, त्यांचे पुतणे, आणि ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो, त्या भीमाजी जाधवांचे चिरंजीव, आमच्या गावचे सुपुत्र हरिभक्तपरायण संजय महाराज जाधव आज पहिल्यांदाच आमची दिवंगत आजी श्रीमती शांताबाई गणपत थोरवे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचनाला उपस्थित झालेत. म्हणून पहिल्यांदा आम्ही आमच्या कुटुंबियांच्या वतीनं, नातेवाईकांच्या वतीनं आणि समस्त भावडी ग्रामस्थांच्या वतीनं संजय महाराजांचं स्वागत करतो. यानंतर कारगाव तालुक्याच्या सभापतींच्या हस्ते गाथा पूजन करण्यात आलं. मी खांद्यावरचं उपरणं सावरलं, माईक पुढे ओढला. समोरच्या प्रचंड जनसमुदायावर नजर फिरवत गंभीर स्वरात म्हणालो, ज्ञानेश्वर तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत आमची मोठी आई वैकुंठवासी श्रीमती शांताबाई गणपत थोरवे यांच्या दशक्रिया विधीसाठी दुःखित अंतःकरणानं जमलेल्या सर्व स्तरातल्या आबालवृद्ध स्त्री पुरुष वडीलधारी माता बंधू भगिनींनो, आपण आमच्या थोरवे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी, आमच्या प्रेमळ सोज्वळ सदाचारी मोठ्या आईला श्रद्धांजली रूपानं अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं आलात. म्हणून मी पहिल्यांदा आमचे सरपंच यशवंत काका, त्यांचे मधले बंधू महादेव काका, धाकटे बंधू योगेश भाऊ आणि त्यांच्या दोघी विवाहित भगिनी कविता आत्या, कल्पना आत्या यांच्या वतीनं तुम्हा सर्व सन्माननीय आदरणीयांचे आभार मानतो. मी आज गावचा हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या जडणघंडीत या गावाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वांचे ऋण व्यक्त करून प्रवचनाला आरंभ करतो. जय जय रामकृष्ण हरी. हरिरामाच्या गजरानंतर प्रवचनासाठी निवडलेला अभंग सादर केला. गोड गळा, भारदस्त आवाज यामुळे समोरच्या जनसमुदायातली गडबड 15-20 सेकंदात थांबली. चाललो हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा अभंग, खऱ्या अर्थानं अतिशय सुलभ असणारा हा अभंग मी सेवेसाठी निवडला आहे. मी आजपासून खऱ्या अर्थानं भक्ती संप्रदायात प्रवेश केला. हे माझं पहिलं प्रवचन. आणखीन 20-25 प्रवचनं केल्याशिवाय कीर्तनाला उभा राहणार नाही आहे. तरीसुद्धा तुम्हा मायबाप बंधू भगिनींना मी आधीच सांगून ठेवतो की माझ्या कीर्तन प्रवचनाचा मुख्य विषय अंधश्रद्धा हाच असणार आहे. आपली पाळंमुळं अंधश्रद्धांनी खूप जखडून टाकली आहेत. जननी जन्मभूमी स्वर्गातपी घरी असे म्हणतात. जन्म देणारी माता आणि ज्या मातीत आपण जन्म घेतला ती जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत महंतांनी सांगायची गरज नाही. या दोन्हीच्या ऋणातनं मुक्त व्हावं, त्याशिवाय आपल्या जन्माचं सार्थक होणार नाही. वेळ थोडा आहे, त्यामुळे आईविषयी सांगावंसं वाटतं. आई काय असते, आई कशी असते, आई कशी असावी लागते, हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदीही रडते दुःखात कसे ते होई. सज्जन हो, आईच्या प्रेमाला उपमा नाही. आईसारखी मायाळू ती फक्त आई. आई म्हणजे दुधावरची साय. आई म्हणजे वासरासाठी गोठ्यात हंबरणारी गाय. कसं असतं आईचं हृदय? जे आनंदात सुद्धा रडतं ते आईचं हृदय. दुःखात ते कसं वेडपिसं होत असेल, करा कल्पना. लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, आईशी कळवळियाचे जाती करी लाभावेण प्रीती. आईचं प्रेम निरपेक्ष असतं. तिच्या प्रेमात स्वार्थ नसतो. लोभाशिवाय तिची प्रीती असते. मोठी आई खरोखर फार मोठी होती. तिने फक्त आपल्या लेकराबाळांवर प्रेम केलं नाही, तर साऱ्या भावडीवर निरंतर प्रेमाचा तिने वर्षाव केला. तिच्या तनामनात पंढरीचा पांडुरंग भरला होता. भगवंतांची सत्ता तिला उमजली होती. म्हणून त्या आदर्श मातेनं आपल्या कन्यापुत्रांना नव्हे तर थोडे अपवाद वगळता आमच्या साऱ्या भावडीला भगवत भक्तीचं अमृत पाजलं होतं. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. हातात श्रीफळ आणि गळ्यात पुष्पहार घालून माझा सत्कार करण्यात आला. बंद पाकिट मात्र मी स्वीकारलं नाही, आणि ते स्वीकारणं योग्यही नव्हतं.
पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली. मी माईकपासून बाजूला होताच अनेक प्रेमीजनांचा माझ्या भोवती गराडा पडला. बहुतेकांनी हातात हात गुंफून प्रेमभरानं तोंड भरून माझं कौतुक केलं. कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. सागरदादा गर्दीतनं वाट काढत जवळ आला, मला प्रेमभरानं कवटाळला आणि म्हणाला, नाना आप्पा तुझ्या भेटीसाठी थांबलेत. त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कारगावला जाणार नाही दादा. मी भोवतीच्या मंडळींना निरोपाचा नमस्कार केला आणि सागरदादाबरोबर निघालो. मित्रांनो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग म्हणजेच शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.